दोन मॅच खेळून आले ते या दिवसात नाही तिसरी मॅच इथे खेळतात। तरी कैऱ्या गावचे सागर पाटील यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे। या पहिला चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू चेंडू काय समजलं नाही, क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि इथं मात्र निर्धाव चेंडू जातोय। एक चेंडूचा खेळ संपला, धावफलक धावा 0। पुन्हा एकदा चेंडू खोदून काढले, क्षेत्ररक्षक चेंडू काढले आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही, इथं फलंदाज होतोय बाद। पहिला झटका लागला तो म्हणजे आत्नुल संघाला नरेश ठोंबरेच्या स्वरूपात। आता मात्र बघूया नरेश ठोंबरेची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कोण येतो आत्नुलीकडून। खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तलेगाव संघाकडून। अभियाची क्षेत्ररक्षण त्याला खूप सुंदर साथ देतोय आणि इथं पहिला गडी गाडा झालाय आत्नुल संघाचा। सागर पाटील यांचं स्वागत राजेंद्र सावंत यांनी करावे। नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आत्नुल संघाकडून नरेशाची जागा संभाळून काढण्यासाठी सुनील टोमरे। पाहूया तिसरा चेंडू सामना करणार सुनील। दोन चेंडूंचा खेळ संपल्याने धावफलक धावा 0 आहेत। अजूनपर्यंत खाता ओपन नाही केला आत्नुल संघाचा। पाहूया तिसरा चेंडू स्ट्राईकला असणार सुनील। पुन्हा एकदा चेंडू काढले कोतून आणि चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि इथं 2 रन वाचवलेत आपल्या संघासाठी। इथं मात्र मिळतात 2 धावा। 2 धाव्याने संघाचा खाता ओपन झालाय आणि संघ जाऊन पोहोचतोय 2च्या घरात। 3 चेंडूंचा खेळ संपल्याने धावफलक धावा जमल्यात ते म्हणजे 2-3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद। पाहूया चौथा चेंडू अभियाचा। इथं मात्र यष्टीरक्षक चूक करतोय भावेश आणि फलंदाजाला भेटते जीवनदानी जीवनदान। पाहूया या सामन्यातील 5वा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू मारलाय, चेंडू 4 धावांकरता चौकार आणि चौकारीने संघ पुढे जाऊन सरसवलाय तो म्हणजे 6च्या घरात आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार। पाहूया स्ट्राईकला गेलणार सुनील। खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अभिकडून। पुन्हा एकदा खोदून काढलं चेंडू, इथं मात्र मिळते 1 धाव आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचते 7च्या घरात। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलक धावा 7 पाहायला मिळतात आपल्याला। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतं तलेगाव संघाकडून आपल्याला। चला पंच स्पीडअप करा। पानशिंग पाहूया षटका या सामन्यातील दुसरी ओव्हर घेऊन येतोय
पाहूया या षटकात सामन्यातील दुसरी ओव्हर घेऊन येतो तो म्हणजे शुभम. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुनील. धावा पाहायला मिळतात 6. पुन्हा एकदा चेंडू काढले खोदून. क्षेत्ररक्षण इथं कोणतीच चूक करत नाही. इथं मात्र सुनील ठोंबरेचा पारीचा होतोय अंत. एक चेंडू, पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शुभम याच्याकडून. नवीन येणारा फलंदाज अभिषेक गडगे. हवीला आता काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी, कारण की इथं मात्र धावा फक्त 7 आहेत आणि एक चेंडूचा खेळ संपला दुसऱ्या ओव्हर मधला. पाहूया सामन्यातील दुसरा चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. स्ट्राईकला असणार अभिषेक. पुन्हा एकदा कार्पेटच्या स्वरूपात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. इथं मात्र मिळते फक्त एक सिंगल. चोरी चपाट्याने पाहायला गेलो तर एक धाव कंप्लीट केले आणि आश्चर्याने 2 धावा पाहायला मिळतात. खूप सुंदर, खूप सुंदर आपल्याला रनिंग पाहायला भेटली हातनुली संघाकडून. 2 रनच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे किती आलं 9. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 धावा. पुन्हा एकदा कार्पेटच्या स्वरूपाने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत येतोय. इथं मात्र मिळते फक्त एक धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 10 ह्या अंकांवरती. पाहूया सामन्यातील चौथा चेंडू. स्ट्राईकला असणार बालू. खूप उशीर बालू नॉन स्ट्राईकला होता, पण आता स्ट्राईकला आला. स्ट्राईकला आल्याबरोबर बालूने आता काहीतरी करायला पाहिजे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू कोदून काढला बालू आणि क्षेत्ररक्षण तिथे येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळते. सिंगल 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 करून आता मात्र 11 धावा जमा झाल्यात हातनोली संघाच्या. आणि आता मात्र या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तलेगाव संघाकडून शुभम याची. पुन्हा एकदा चेंडू कोदून काढलाय. तिथं मात्र क्षेत्ररक्षण कोणती चूक करतय भावेश आणि इथं मात्र मिळतात 2 धावा. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला भावेश कडून. 2 रन वाचवल्या आपल्या संघासाठी आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या अंकांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू असणार. चेंडू मात्र हवेत आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल जमिनीला दान करतोय. इथं मात्र आबीला पुन्हा एकदा संधी भेटते आणि संधीचं कुठेतरी सोना करावे लागेल आबियाला. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा फक्त 13. 12 चेंडू आणि 13. आता मात्र शेवटचे 2 षटक बाकी असणार. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तलेगाव संघाकडून. 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात आबी आणि शुभम याने.
पाहूया तिसरी ओव्हर चालू आहे आणि दुसरी ओव्हर घेऊन येतोय म्हणजे दिनेश पाटील. पाहूया पहिला चेंडू, पुन्हा एकदा बाजूने चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथं मात्र मिळतात 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचतोय पुढं 15च्या घरात. एक चेंडू आणि 15 धावा. तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू व मिळतात 2 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू मिळतात 2 धावा आणि 2 धाव्याच्या बरोबरीने संघ पोहोचतोय 15च्या घरामध्ये. आता उर्वरित येणाऱ्या तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला खेळणार तुकाराम बालू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. खूप सुंदर फटका आणि फटका जातोय 6 धावांकरता षटकार. आणि जांभिवली गावातील हॉलंडर जरा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावे. मूर्खांनो, त्यांचा सत्कार करायला लागले तशी मूर्ख. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते बालुयाच्या बॅटमधून. एक षटकार मारले त्याने आणि षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 21च्या घरामध्ये. आता उर्वरित येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार. पाहूया तिसरा चेंडू बालुयाला. पुन्हा एकदा चेंडू पाहायला लागलाय. लेग बाईच्या स्वरूपात अशी 1 धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहील यात कोणतीच शंका नाही. इथं मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने संघ पोहोचतोय तो म्हणजे 22च्या घरामध्ये. आता उर्वरित येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि पाहूया चौथा चेंडू स्ट्राईकला असणार आबी. आता आबीला काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. खूप सुंदर फटका मारायला मिळतो आबीच्या बॅट मधना. 6 धावांकरता षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने बघायला गेलो तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28च्या घरात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार या षटकामधील. खूप सुंदर फटकेबाजी करतो आबी. पाहूया षटकामधील 5वा चेंडू स्ट्राईकला असणार आबी. पाठच्या बॉलमध्ये षटकार मारला आबी आणि खूप सुंदर चेंडू मारला आबी. आणि आता पाहूया माहिती खूप सुंदर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र एलबी बाद होतोय. आबीच्या पारीचा अंत होतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. इथं मात्र आतून संघाला तिसरा धक्का बसतोय आबियाच्या स्वरूपात. आता आबीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कोण येणार पाहण्यात तेवढेच गरजेचं आहे. आणि खूप सुंदर चेंडू टाकलेला दीपेशाने. आबियाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय अल्पेश बोंडगे. शेवटचा चेंडू शिल्लक असणार तिसऱ्या ओव्हर मधला. एक चेंडूचा खेळ बाकी असणार आणि धाव फलकावर धावा जमल्या त्या म्हणजे 28. शेवटचा चेंडू स्ट्राईकला असणार. खूप सुंदर पद्धतीचा चेंडू. इथं मात्र पंकज कोणतीच चूक करत नाही. इथं मात्र मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन बसतोय 29च्या घरामध्ये. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये बघायला गेलं धावा आल्यात त्या म्हणजे 16.
गौतम वसाल गोट्या जरा इकडे रा. स्कोर 29. 3 ओव्हर मध्ये 29. आता मात्र शेवटचं 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार ना गोलंदाजी मार्फत भावेश पाटील. पाहूया स्ट्राईकला असणार अल्पेश. त्याची ओलेके तलेगाव संघाकडून ब्लॉकर भावेश. पुन्हा एकदा कोलरपतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय. इथं मिळतात 4 धावा. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तलेगाव संघाकडून. इथं मिळतात 4 धावा आणि 4 धाव्याच्या बरोबरीने संघ पोहोचतोय 33. शेवटचे 5 चेंडू बाकी असणार या षटकामधील. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि चेंडू जातो 6 धाव्यांकरता. षटकार 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 आणि 6 धाव्याच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 39. पाहूया षटकातील तिसरा चेंडू. खूप सुंदर फटकेबाजी करतो इथं अल्पेश. 2 चेंडूवर 10 धावा जमा केल्यात अल्पेशांनी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला भावेशांनी. इथं मात्र मिळते 1 धाव लेग बायच्या स्वरूपात आणि संघ जाऊन पोहोचतोय म्हणजे 1 धावेच्या बरोबरीने 40च्या घरामध्ये येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असताना स्ट्राईकला आता असणार बालू. पाहूया या षटकातील 4था चेंडू स्ट्राईकला असणार बालू. फुलटाच पत्रीचा चेंडू बाजूला एवढा का जमला नाही. इथे शिक्षक चूक करतो आणि चुकीला माफी नाही आणि इथे मिळतं 1 धाव. 1 धावेच्या बरोबर संघ पोहोचतोय पुढे 41च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. पुन्हा एकदा खूप सुंदर सुंदर अप्रतिम. इथं मात्र दांड्या उद्ध्वस्त फलंदाज होत आहे बाद. डीजे मास्टर. आता मात्र नवीन फलंदाज तुम्हाला बघायला भेटेल तो म्हणजे नीरज ठोंबरे. पाहूया या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी असणार ना स्ट्राईकला असणार तो म्हणजे नीरज ठोंबरे. खूप सुंदर फटका जातोय नीरजच्या बॅटमधनं येतो. 6 धावांकरता दणदणीत षटकार आणि षटकारच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय म्हणजे 47च्या घरामध्ये. आणि इथं त्यांचा 12वा प्लेअर असं सांगतोय का आमच्या गावामध्ये षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो नीरज ठोंबरे याला. डीजे. धन्यवाद. तरी मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. खूप मागडा षटक ठरला म्हणजे भावेशाचा. त्याच्या ओव्हर मध्ये आल्यात 18 धावा. चला तलेगाव संघ थोडं स्पीडअप करा. दीप बॉल वेगळीकडं नको ते तुझ्याकडे नंतर आणून दे.
काय काय गप्पच ना काय बोलतो हव्या भाऊजी गावडे काय बोलतो धावपलकावर धावा बघायला मिळतात ते म्हणजे आपल्याला हातनोली संघाच्या 47 आणि विजयासाठी 48 धावांचा आव्हान ठेवलं तो म्हणजे तळेगाव संघासमोर बघायला गेलं तर तळेगाव संघ सुद्धा खूप खूप म्हणजे खूप बलद्यमान संघ आहे तळेगाव संघ आणि तसं बघायला गेलं तर 12च्या रन रेटने धावायला लागेल तळेगाव संघाला जर संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर आता मात्र 24 चेंडू मध्ये गरज असणार ती म्हणजे 48 धाव्यांची तळेगाव संघाला आणि तसं बघायला गेलं तर तळेगाव संघाची सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते आपल्याला रोहन कडपे आणि विनायक कडपे चला चला पंच स्पीडअप करा पंच तटस्थ पंच गणेश गावडे आणि लेग साइडचे पंच म्हणजे माननीय श्री भावेश गावडे जरा मानवरती करायचे भावेश सॉरी कुमार भावेश गावडे चला पंच स्पीडअप करा खूप उशीर झाला आपल्याला एक्स्ट्राचे 3 सामने खेळवायचे आहेत गोलंदाजी मार्फत आपल्याला आत्नोली संघाकडून बघायला मिळतो तो म्हणजे नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईकला असणार तो म्हणजे स्ट्राईकला बघायला गेलो तर आपल्याला रोहन आणि नॉन स्ट्राईकला विनायक आणि गोलंदाजी मार्फत नरेश ठोंबरे पाहूया पहिला चेंडू स्ट्राईकला असणार तो म्हणजे रोहन टू नरेश टू रोहन पहिला चेंडू सामना करणार रोहन आणि त्याच्या समवेत विनायक आणि गोलंदाजी मार्फत रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे पहिला चेंडू रोहन साठी खूप सुंदर पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षक चूक करतोय आणि इथं मात्र निर्धाव चेंडू जातोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नरेश ठोंबरे याच्या मार्फत एक चेंडू 0 धाव पुन्हा एकदा लोअर फुट टॉस पद्धतीचा चेंडूवर मात्र मिळतात एकच धाव आणि एक धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय 2 बॉल आणि 1 धाव आता मात्र स्ट्राईकला असणार विनायक आता विनायकला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील सामना जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर पाहूया तिसरा चेंडू स्ट्राईकला असणार विनायक इथं मात्र एक धाव मिळते चित्ताच्या चपलाईने
आणि इथं मात्र विनायक वैयक्तिक खाता ओपन करतोय. आणि एक धाव्याच्या बरोबरीनं संघाचा संघदम पोचतोय. 2च्या घरामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. पाहूया चौथा चेंडू, खोलवर पत्रीचा चेंडू, खूप सुंदर गोलंदाजी आणि इथं निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा फक्त 2 पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नरेश टोंबरे रायगड एक्सप्रेस याच्या मार्फत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला अभिषेक कडून. इथं मात्र विकेट पडते तेलुगू संघाची पहिली रोहनची आणि रोहनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अभि कडपे. अभि कडपेला आता कुठेतरी मोठे पटके अन्यमारीचे मारावे लागतील आपल्या संघासाठी. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आणि धाव फलकावर धाव बघायला गेले तर 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2. अभि गरुडे नवीन येणारा फलंदाज अभि कडपे. कोलर पदरीचा चेंडू चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे आणि इथं मात्र मिळतात 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीने संघ पोहोचतोय 4च्या घरामध्ये. इथं पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय आणि इथं मात्र मिळतात 4 धावा. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी तलेगाव संघाला 18 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार ती म्हणजे तलेगाव संघाला. आता मात्र जर जर आता बघायला गेलो तर तलेगाव संघाला 14.66चा रन रेटने चालायला लागेल जर सामना विजय व्हायचा असेल तर. आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. कुठेतरी विनायकला मोठे फटके घ्यावे लागतील आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर. चला पंच स्पीडअप करा, खूप उशीर झाला आपल्या सामन्याला. आता गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज म्हणजे आत्नुल संघाकडून सुनील टोंबरे. स्ट्राईकला खेळणार विनायक. पाहूया पहिला चेंडू सुनीलचा विनायक साठी. खोदून काढला चेंडू, क्षेत्ररक्षण नीरज टोंबरे. चेंडू पर्यंत का पोहोचत नाही. इथं मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. इथं मात्र मिळतात 2 धावा. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला नीरजच्या मार्फत. त्याचे 12वे खेळाडू बोलतातच, खूप सुंदर क्षेत्ररक्षण करतो नीरज.
जेव्हा प्रॅक्टिसला असतो मैदानात तेव्हा. पाहूया दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार पुन्हा एकदा विनायक. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि मात्र इथं क्षेत्ररक्षण अल्पेश चेंडू खाली कोणती चूक करत नाही. इथं मात्र फलंदाज होतोय बाद विनायकच्या पारीचा इथं अंत होतोय. खूप सुंदर गोलंदाजी बघायला भेटते आपल्या सुनीलच्या मार्फत. इथं मात्र विकेट पडते आणि संघ जागेवरच स्थिरावलाय 6च्या घरामध्ये. दीप गावडे निराश. नीरज कूल डाऊन. आता मात्र नवीन येणारा फलंदाज त्यांचा 12 प्रतिनिधी सांगतोय युट्यूबर आहे भावेश पाटील रील स्टार. आता कुठेतरी त्याला हाणामारी करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील आपल्या संघासाठी जर संघ विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. पाहूया षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला असणार भावेश. पाहूया भावेश साठी तिसरा चेंडू घेऊन येणार सुनील टोमरे. इथं मात्र फलंदाज भावेशचा पारीचा अंत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याला आत्मूल संघाकडून. वारंवार विकेट बघायला मिळते ती म्हणजे तळेगाव संघाची. 3 विकेट गमावल्यात ते म्हणजे तळेगाव संघाने. खूप दयनीय अवस्था बघायला भेटते आपण तळेगाव संघाची. आता मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि लगातार 2 विकेट घेतल्यात ते म्हणजे सुनील टोमरे यांनी. हॅट्रिकच्या उमरठा येतो म्हणजे गोलंदाज सुनील. काय हॅट्रिक घेऊ शकतो का? आता पाहूया तिसरा चेंडू चौथा चेंडू आपल्याला बघायला भेटेल. खूप सुंदर पद्धतीचा चेंडू जातोय सीमा पार. 6 धावे करतात दणदणीत षटकार आणि 6 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या अंकांवरती. आता उर्वरित येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे ती म्हणजे तळेगाव संघासाठी. आता मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौदा चेंडू आणि 36 धावांची गरज असणार ती तळेगाव संघाला. खूप सुंदर फटका बघायला भेटला आपल्याला शेवट याच्या आधीच्या बॉलवर. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चूक होते आणि इथे मिळतात 4 धावा आणि 4 धाव्याच्या बरोबर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16च्या घरात. आता मात्र शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असणार. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार ती म्हणजे तळेगाव संघासाठी. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अभियाच्या बॅटमधून खूप सुंदर फटके आपल्याला पाहायला मिळतात. आता पाहूया शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकामधील इथं मात्र चेंडू हुकतोय बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. यष्टिरक्षक कोणते चूक करत नाही आणि संघ मात्र जागेवर स्थिरावलाय 16 या अंकांवरती. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज असणार ते म्हणजे तळेगाव संघाला. आता मात्र तिसरं षटक कोण घेऊन येतोय आत्मवली संघाकडून?
चला पंच स्पीडअप. तर तिसरं षटक घेऊन येतो ते म्हणजे गौरव ठोंबरे आतनुलीकडून आणि स्ट्राईकला असणार म्हणजे आता नवीन फलंदाज विशाल. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य सकाराम गावडे यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे. तर पाहूया सामन्याकडे बोलूया. या सामन्यातील तिसरी ओव्हर घेऊन येतो तो म्हणजे गौरव ठोंबरे. स्ट्राईकला असणार विशाल. पहिला चेंडू. इथं मात्र पंच आमच्याकडे बोलतात. पंचांचा वाईटचा इशारा आणि अवंतरची एक धाव मिळते. संघ जाऊन पोहोचतोय पुढं 17 अंकांवरती. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात आणि इथं मात्र मिळते व्हाईटची 1 रन. इथं मात्र 2 धावा अवंतरच्या मिळतात. 2 धावा संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28च्या घरामध्ये. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गौरव ठोंबरे याची. बॅटचा आणि बॉलचा काय संबंध होत नाही. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. इथं निर्णय चेंडू जातोय. संघ जागेवर स्थिरावला 18 अंकांवरती. पाहूया दुसरा चेंडू. इथं मात्र पंच आमच्याकडे बोलतात आणि व्हाईटचा इशारा येतोय. पुन्हा एकदा अवंतरची 1 धाव. 1 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 19च्या या अंकांवरती. आता मात्र शेवटच्या येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार. आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गौरव ठोंबरे याच्याकडून. 2 चेंडू निर्धाव टाकल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पण 3 चेंडू वाईट टाकल्यात. 2 बॉलचा अजून 5. खूप सुंदर फटका जातो. क्षेत्ररक्षक स्वतः गौरव. इथं मात्र कोणतीच चूक करत नाही. फलंदाज होतोय बाद. सुंदर गोलंदाजी आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वतः गौरव याच्या मार्फत. नवीन येणारा फलंदाज म्हणजे निखिल. आता मात्र शेवटचे 9 चेंडू बाकी असणार आणि विजयासाठी 29 धावांची गरज असणार तलेगाव संघाला. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गौरव याच्या मार्फत. या षटकातील 4था चेंडू सामना करणार निखिल. या षटकातील 4था चेंडूचा खेळ. 4था चेंडू असणार. स्ट्राईकला असणार निखिल. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गौरव याच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू खोलून काढलाय. चेंडू जातोय 7 धावून करतोय. षटकार षटकार षटकार. आता बघायला गेलो तर 8 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार. खूप सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला निखिलच्या बॅटीमधून. 6 धावून करता षटकार मारला. पाहूया 5वा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा चेंडू करून काढलाय. इथं मात्र नरेश ठोंबरे कोणती चूक करत नाही. फलंदाज होते बाद. निखिलच्या पारीचा होते अंत. शेवटचा चेंडू बाकी असणार नाही. आता तलेगाव संघाचा कोणता फलंदाज येतोय
मैदानात पाहूया आपण थोड्याच वेळात. आता मात्र दिनेश पाटील शुभम मांडे पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला येतो म्हणजे शुभमला काहीतरी करावे लागेल या शेवटच्या चेंडूवर. जर सामना आपल्या खिशामध्ये टाकायचा असेल तर पाहूया गौरवचा शेवटचा चेंडू स्ट्राईकला असणार. शुभम 7 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना चेंडू मात्र खूप सुंदर पद्धतीचा, पण इथं मात्र क्षेत्ररक्षक खूप सुंदर नीरज ठोंबरे आणि इथं मात्र मिळतात 2 धावा आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 अंकांवरती. आणि आता मात्र 27 आणि आता मात्र येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज असणार तळेगाव संघाला. आता मात्र अभियाला काहीतरी करावे लागेल शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र बघायला गेलाय तर दोन्ही संघांच्या फासल्या आणि इथं बघायला गेलो तर दीप गावडेच्या चेहऱ्यावर स्माइल दिसते. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज हातनोली चा येतो तो म्हणजे अभिषेक गडगे आणि स्ट्राईकला केलतो तो म्हणजे अभि आणि 12 या अंकांवरती गेलतो अभि. एक षटकार आणि एक चौकारी निशी. पाहूया पहिला चेंडू स्ट्राईकला अभि गोलंदाजी मार्फत अभि वर्सेस अभि. पहिला चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि मिळतात 4 धावा आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं बघायला गेलो संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 31 आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज असणार तळेगाव संघाला. सुंदर फटकेबाजी करतो अभि, पण दीप गावडे मात्र गाडीवर उतरताना दिसतात आपल्याला. पाहूया दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार अभि गोलंदाजी मार्फत अभि टू अभि. पाहूया दुसरा चेंडू अभिचा. इतर मात्र पंच आमच्याकडे वळतात. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि इथं मात्र 1 धाव मिळते आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बत्तीस धावा धाव फलकावर येणारे. इथं मात्र क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि 1 धाव मिळते. 1 धावेच्या बरोबर संघ पोहोचतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असणार ते म्हणजे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता मात्र अभिला काहीतरी करायला लागेल आणि तसं बघायला गेलो तर अभिला पण काहीतरी करायला लागेल. दोन्ही अभिना काहीतरी करावे लागेल. अभि कुछ करना पडेगा दोन्ही. पाहूया षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला केलतो अभि गोलंदाजी मार्फत अभि आणि नवीन फलंदाज येतो म्हणजे तळेगाव संघाकडून मनीष.
इथं मात्र पटका मारला अभि आणि अभिच्या बॅट मधून पाहायला मिळतो दणदणी षटकार. इथं मात्र तळेगाव संघाचे पाठराखी खुश असणार. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असणार. जोपर्यंत अभि आहे तोपर्यंत अभि आहे. खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते अभिच्या बॅट मधून, पण तेवढीच गचाल गोलंदाजी पाहायला मिळते अभिच्या मार्फत. पाहूया शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. पाहूया 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 चौथा चेंडू अभि टू अभि अभि टू अभि. फुलटल पतीचा चेंडू चेंडू काय मारता आलं नाही तर मात्र चूक करतोय आणि चेंडू जातोय. 4 धाव्यांकरता चौकार. आणि आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज असणार. तळेगाव संघाला खूप सुंदर फटकेबाजी करतोय अभि आणि गोलंदाजी मार्फत अभिला काही क्षेत्ररक्षण साथ देत नाही आणि मैदानात पाणी पुरवायचं आहे. आणि दीपच्या चेहऱ्यावर मात्र आता चांदणा फुलताना पाहायला दिसतोय. हॅलो हॅलो चला पंच स्पीडअप करा. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. खूप सुंदर फटकेबाजी करतोय अभि. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज अभि टू अभि. इथं मात्र फलंदाजाला चेंडू काही समजलं नाही. इथं चेंडू जातो निर्धाव. अभि बोलतोय की मी केलं मीच बॉल मारल 6. बघू अभि काय करतोय. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज असणार. 1 चेंडू 5 1 चेंडू 5 1 चेंडू 6. कंपल्सरी चेसिंग आणि 5 धावा म्हणजे का अभिसाठी जास्त नाही. पाहूया शेवटचा चेंडू अभि टू अभि. 1 चेंडू 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धावा अभि टू अभि अभि टू अभि. 1 चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावांची गरज असताना अभि टू अभि. अभिने पाठच्या चेंडूवर रन न घेता स्वतः कॉन्फिडन्स दाखवले आणि स्वतः स्ट्राईकला राहिले. आणि आता 1 चेंडू 5 धावांची गरज असताना पाहूया 1 चेंडू 5 धावा 1 चेंडू 5 धावा 1 चेंडू आणि 5 धावा. इथं मात्र चेंडू खूप सुंदर 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 झेल पकडला. म्हणजे हातनोरी संघाचा संघनायक आणि कायरे संघाचा संघनायक. चला टॉस साठी कायरे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तरी हातनोरी